नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 5 मे 2026 वार मंगळवार या दिवशी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो. आणि सगळ्या गणेश भक्तांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. असं देखील म्हटलं गेलं आहे की जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ हे मिळत असतं. तर आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने, या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं, आयुष्यातल्या अडचणी, अडथळे, आजार दूर होतात. तर या चतुर्थीच्या निमित्तानं आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने 11 किंवा 21 चतुर्थी व्रत कसं करायचं उद्यापनासहित मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. हे जे व्रत आहे ते अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने जे माझ्या घरामध्ये केलं जातं, ज्या पद्धतीने तेच तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रत वैकल्ये जी असतात, पारायणे जी असतात ती करण्याची खूप इच्छा असते, पण त्यांचे नियम ऐकून त्या नियमांची भीती एवढी मनामध्ये बसते की माणसाला इच्छा असूनही ते व्रत किंवा ते पारायण करण्याचं धाडस होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हेच व्रत नाही, कोणतेही व्रत असू द्या, कोणतेही पारायण असू द्या, कोणतेही व्रत वैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरू नका. कारण की बघा, देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. कोणतीही पूजा करताना, व्रत वैकल्ये पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन त्या भगवंताशी एकरूप होतं, त्याच पद्धतीने तुम्ही पूजा, भक्ती, पारायण जे काही असेल ते करण्याचा प्रयत्न करा. 100% काय, अगदी 1001% तुम्हाला अनुभव हा नक्की येईल. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतं. तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. जसे की तुमचं स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये, मनासारखं घर मिळत नाहीये, पैशाच्या अडचणी येत आहेत, घरात कोणीतरी तयार होत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. मुलं नोकरीसाठी प्रयत्न करतायत, त्यांच्या मनासारखी नोकरीही त्यांना मिळत नाहीये, त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. घरात कोणाचं प्रमोशन आलेलं आहे, त्याचं प्रमोशन व्हावं यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. किंवा संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत, तर या समस्या खूप आहेत, तर या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त आपल्या मुलामुलींसाठी हे व्रत करू शकता. हे व्रत तुम्ही स्वतःसाठी करू शकता, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकता, किंवा आपल्या घरातील जे मंडळी आहेत इतर, त्यांची एखादी इच्छा असेल तर ते पूर्ण होण्यासाठी त्यांच्यासाठी देखील संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. कोणी बहीण भावासाठी, आई वडील मुलांसाठी, नवऱ्याने बायकोसाठी, बायकोने नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, म्हणजेच कोणासाठीही तुम्ही हे व्रत घरामध्ये एकमेकांसाठी करू शकता. पण ते संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्यांच्या नावाचा उल्लेख, आणि त्यांचं कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचा सुद्धा उल्लेख असणं महत्त्वाचं आहे. या व्रताची सुरुवात तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करावी. आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे. ती मंगळवारी आलेली आहे, 5 मे 2026 रोजी. चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 10:18 तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर, म्हणजेच मंगळवारी रात्री 10:18 उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते आणि ते गणपती बाप्पांचे निस्सीम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्षे गणपतीची तपश्चर्या केली. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवंय. अंगारक ऋषीने सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल, आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात येते. बघा, चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं, देवपूजा करायची, आणि देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा. संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एखादं लाल फूल घ्यायचं, देवघरासमोर बसायचं. देवघरासमोर दिवा लावलेला असावा. आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. दिवा लावलेला आहे का हे आवर्जून बघायचं आहे, याकडे लक्ष द्या. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण संकल्प करतो, कोणतीही पूजाव्रत वैकल्य प्रारंभ करतो, तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून दिवा हा चालू असायलाच हवा. तर हातामध्ये हेच आपलं सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर सुरुवातीला स्वतःचा नावाचा उच्चार करायचा, पूर्ण नाव घ्यायचं, तुमचं गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून, म्हणजे त्या दिवशी चतुर्थी आहे
त्या दिवशीचा वार, त्या दिवशीची तारीख याचा उल्लेख करायचा. तुम्ही कोठे राहता हे डिटेलमध्ये सांगायचं आणि आजपासून मी 21/11 महिन्याची चतुर्थी व्रत करत आहे याचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. सगळं व्यवस्थित मनापासून तुम्हाला जे काही बोलावं वाटतं ते गणपती बाप्पांना सगळं बोलायचं आहे आणि त्यानंतर हे हातातलं पाणी जे आहे ते ताम्हाणामध्ये सोडायचं. हात स्वच्छ करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्या 21 किंवा 11 महिन्याच्या चतुर्थी व्रताला सुरुवात झालेली आहे. सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करायचा असतो. पाण्याने केला तरी चालतो किंवा मग पाणी पंचामृत परत स्वच्छ पाणी याने अभिषेक केला तरीही चालतो. अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अथर्वशीर्ष देखील तुम्ही अभिषेक करताना म्हणू शकता. आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आणि 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना आवश्यक दाखवायचा आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. ही झाली आपली सकाळची पूजा. तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तरी देखील तुम्ही याच पद्धतीने त्यांची पूजा करून पाटावरती त्यांची स्थापना करू शकता. चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा, खिचडी, भगर, वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचं सेवन हे करायचं नाही. या सर्वांमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला हे खायचं नाही. तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे खाऊ शकता, ज्यूस पिऊ शकता, दही पाहिजे असेल तर दही देखील खाऊ शकता, मात्र त्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही. एका दिवसासाठी पारायण देखील आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि हे व्रत चंद्राला पाहूनच सोडायचं असतं. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे चंद्र उदयाचा टायमिंग. चंद्र उदयाचा टायमिंग हा तिथे संकष्ट चतुर्थीच्या तिथेच दिलेला असतो. तो चंद्र उदयाचा टायमिंग पाहायचा आणि परत त्या वेळेलाच आपल्याला काय करायचं, देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना परत संध्याकाळी हळदी कुंकू अर्पण करायचं, परत एखादं लाल फुल अर्पण करायचं. 21 दुर्वाची जुडी असेल तर नक्की अर्पण करा आणि संध्याकाळी आपल्याला 21 मोदक बनवायचे आहेत. आता इथे अशी कमेंट देखील येऊ शकते की ताई मोदक हे उकडीचे बनवायचे की तळलेले बनवायचे. तर बघा, मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणे देखील आवश्यक आहे आणि उकडीचे, तळणीचे असे कोणत्याही पद्धतीचे तुम्ही 21 मोदक हे बनवायचे आहे. 21 मोदकापैकी 20 मोदकामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा किंवा सुक्या नारळाचा आणि गुळाचं सारण घालायचं आहे. मात्र एक मोदक असा बनवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे. खूप जास्त सुद्धा मीठ घालू नका, फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. मोदक हे 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असे 21 मोदक तुम्हाला तयार करायचे आहेत आणि हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहे. कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही. मिठाचा मोदक तुम्हाला यामध्ये एकत्र करायचा आहे. तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे. तसेच बघा, मोदक हे लहान करायचे आहेत कारण हे बघा, आपण मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही मोठे मोदक केल्याने समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. जर समजा छोटे छोटे मोदक असेल तर आपण 21 मोदक जे आहेत ते आपण सहजपणे खाऊ शकतो. आणि चंद्रोदयावेळी गणपतीची पूजा, चंद्राची पूजा करून 21 मोदकांचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आणि त्या आसनावर बसायचं आहे. पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आणि उपवास सोडताना मात्र जमिनीवर बसायचं नाही, आसन घेऊनच बसायचं आहे. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल हे लक्षात घ्या. पण बघा, जर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा. म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो किंवा शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक लागला ना की तुम्ही पूर्ण खायचा तो मोदक आणि इथेच आपल्याला उपवास सोडायचा आहे. पुढचे मोदक देखील तुम्हाला खायचे नाही आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतः ते खायचेच आहेत. उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत. बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद म्हणून द्यायचा नाही. पण समजा
तुम्हाला 5वा 6वा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत. पण समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला, म्हणजे पूर्ण मोदक तुम्ही खाणार आणि मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही, कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक देखील करू शकता. तसेच तुमचे 21 मोदक जर शिल्लक राहिले असतील, म्हणजे 21 मधील मोदक जर शिल्लक राहिले असतील तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुक्या प्राण्यांना दिले तरी चालतात. मात्र मोदक खाल्ल्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. आता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली, तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर मग तुम्हाला भूक लागू शकते, तर अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता. हे व्रत 11 किंवा 21 संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही, तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे आहे ते खाऊ शकता. जेवण वगैरे मीठ वगैरे टाकून तर ते तुम्ही नेहमीप्रमाणे खाऊ शकता. म्हणजेच काय, तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना अथर्वशीर्ष हे बोलायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावरती चंद्राचे दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे, जास्त मोठा देखील नको. आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसंच तुम्हाला 21व्या चतुर्थीला देखील उपवास हा सोडायचा आहे. बघा, उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जेवायचं नाही, तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि जेव्हा मोदकाचा म्हणजे मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही नेहमीप्रमाणे जेवण करू शकता. आता नंतरची संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही पकडू शकता, नसेल पकडायचा तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता. तसेच उद्यापनासाठी तुम्ही शिदा देखील एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता. त्यामध्ये शिद्यावरती हळदी कुंकू वाहून तो शिदा आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देखील दान करू शकता. तर अशा पद्धतीने देखील उद्यापन हे करू शकता. आता पाहूयात की 21 किंवा 11 संकष्टी चतुर्थी व्रताविषयी थोडक्यात काही नियम. तर नंबर 1, आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स वगैरे आला तर काय करायचं. तर बघा, त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा, पण ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थी मध्ये धरता येणार नाही. आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे त्यामध्ये जर गेली तर त्या चतुर्थीचा सुद्धा तुम्हाला उपवास हा धरायचा आहे, पण ती चतुर्थी तुम्ही 21 किंवा 11 चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही. नंबर 2, जर एखादी चतुर्थी तुमच्या सोयरसुतक वगैरे यामध्ये गेली तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा, पण ती चतुर्थी 21 किंवा 11 चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही. किंवा एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला उपवास हा धरायचा आहे. तिथे जर शक्य झालं तर 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तरी ती चतुर्थी 21 किंवा 11 चतुर्थी व्रतामध्ये धरू शकता. पण तुम्ही फक्त उपवास पकडला आणि तुम्ही मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही, तर तिथे पूजा वगैरे करू शकला नाही, तर ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये किंवा 11 चतुर्थी व्रतामध्ये धरता येणार नाही. हे अतिशय साधा सोपा नियम आहे. नंबर 3, ज्या दिवशी तुमची शेवटची 21वी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला 21 चतुर्थी व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास हा नक्की करावा आणि गणपती बाप्पांचं दर्शन हे नक्की घ्यावं. असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप, दुःख, अडथळे हे दूर होतात. तसे दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता. अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचं जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. तुमची जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हणू शकता. 21 आवर्तने या गणपती अथर्वशीर्षाची देखील करता येतात, त्यामुळे मनोपूर्ती होते.
तसेच चतुर्थीला गणपती स्तोत्र किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करणे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं, त्याचबरोबर कोणाला फसवू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाचाही राग द्वेष या दिवशी करू नये. संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणे शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावरती सुद्धा जप करू शकता, स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पांची पूजा देखील संध्याकाळी करू शकता. तर हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवं. मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र याचं फळ तुम्हाला मिळेल असं नाही. म्हणून सगळ्यात आधी तनाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे, तर या चतुर्थीपासून तुम्ही देखील मिठाच्या चतुर्थीचं व्रत हे नक्कीच करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम गण गणपते नमः.